जमत नव्हतं. मग निघाले श्रीशैल्यम. आंध्र प्रदेशमध्ये 12 ज्योतिर्लिंगांचं एक ज्योतिर्लिंग त्या ठिकाणी बाबा गेले. त्या गुफेमध्ये पुढे श्रीशैल्यमच्या पुढे त्या गुफेमध्ये बाबांनी 12 वर्ष म्हणजे एक वास्तव्य केलं, राहिले आणि ती परमशक्ती परमगती मात्र स्वतः प्राप्त केली. आणि नंतर मग त्यांना उपदेश मिळाला की जा आणि समाजाच्या हितासाठी कल्याणासाठी मात्र कार्य करा. तिथून बाबा इकडे निघाले. पण येताच लोकांनी काय दाढी वाढलेली, मग लोक परीक्षा पाण्यात हुशार. देवाला सोडला नाही, माणसाला संताला सोडणार बिलकुल नाही. आले संत कोंडया महाराज आले, परम आमचे सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि तरी मात्र येऊन लोक त्यांना म्हणायला लागले, महाराज आता कसं तुम्ही मग काय म्हणता, तुमची भक्ती दाखवूनच द्या. कारण काही लोकांना कर्तृत्वात्मक कर्मात्मक दाखवती गेलं समजत नाही, मग त्यांना चमत्कार पाहिजे असं नाही. बाबांनी मग सुरू केला. कर्तृत्वात्मक नाही कळालं, 2 प्रकारचे लोक असतात. मग चमत्काराला सांगायला सुरुवात केली. कसं म्हणाले, तुम्ही भक्ती दाखवा. मग या देवादिदेव महादेवांच्या नंदी महादेवा पुढे ते नंद्याला गव्हांडा बाबांनी स्वतः चालले असं वर्णन आहे. अहो साक्षी देणारे भक्त अजूनही आहेत. मग त्यावेळेला जसा त्या नंदीने गव्हांडा प्राशन खाल्ला, मग सगळे मात्र बाबांना मानायला लागले. कारण तोपर्यंत लोक साधारणच मानतात, तोपर्यंत कळत नाही. आणि आपल्याच परिसरामध्ये असणारे आणखी एक विजयी संत झाले. त्यांना देखील लोक काय म्हणायचे, बेडा सुरुवातीला बाबांची परीक्षा केली ना, परीक्षा चढू पाहिजे, पण त्या परीक्षेमध्ये माणूस फेल होईल पण संत भगवंत फेल होत. आणि म्हणून मात्र परीक्षा पाहिली आणि मग मात्र सगळे नतमस्तक झाले. लोकांनी त्यांना म्हटलं काय, अनाथाचा नाथ हो कसा, पण बाबांनी आपली परिस्थिती दाखवली, साक्षात्कार दाखवला, चमत्कार दाखवला. आणि मग लोकांनी मात्र जवळ केलं आणि मग बाबांनी अनेक बोलीला करायला सुरुवात केल्या. भक्तांना, संतांना, सेवकांना ज्यांनी साक्षात विचारधारेतून अलौकिक शक्ती प्रदान केली ते कोंडया महाराज. अहो ज्या वेळेला भय्यूजी महाराजांनी देखील म्हणावं की चला आपण तिथे जाऊ, संगती प्राप्त व्हावी, एवढंच नाही तर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पण ज्या वेळेला परमहंस कोंडया महाराजांना भेट तर झाली आहे, कारण आत्मानुभूती असते, आत्मप्रचिती असते. ते झाल्यानंतरही बाबांनी साक्षात निर्वाणाच्या प्रसंगीला यावं आणि त्या ठिकाणी मात्र वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी बाबांच्या निर्वाणीच्या काळाला सतत 3 दिवस भजन केले. मी नाही सांगत, बाबांचे चरित्र सांगते. बाबांचं चरित्र नाही तर बाबांचे भक्त साक्षात वाणी देतात. वंदनीय महाराजांनी यावं आणि भजन करावं, एवढं सर्वसामान्य विभूती योग